नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीकांत इनामदार रवीला देणार चक्क आता पोलिसांच्या ताब्यात. तर आपल्या सिद्धूला फायनली भेटणार पूर्णपणे न्याय. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे आता श्रीकांत इनामदार परत आलेला आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा घडल्या की त्या खरं तर घडायला नको पाहिजे होत्या. कारण की ज्या प्रकारे मात्र भावनासमोर देखील श्रीकांत इनामदारचा खरा चेहरा येतो, म्हणजेच तिला समजतं की श्रीकांत इनामदार जिवंत आहे. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे आपल्या सिद्धूच्या नावावरती जो काही डाग लागलेला असतो की सिद्धूने आत्तापर्यंत खून केले, श्रीकांत इनामदारला मारला, हे सगळ्या काही सिद्धूच्या नावावरती ज्या काही खोट्या केस चालू असतात आता ते आता सगळ्या फायनली बंद होणार आहेत. कारण की आपल्या बिचाऱ्या सिद्धूने आत्तापर्यंत कोणाचंच काही वाईट केलेलं नव्हतं, पण तरी देखील तुम्ही पाहिलंच ना त्याच्या आयुष्यामध्ये संकटापाठीमागं किती संकटं आली. पण ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. कारण की जरी लोकांना नाही वाटलं ना तर ह्या सगळ्याला सिद्धूच्या आयुष्यामध्ये जेवढी काही संकट आली ना ह्याला 70% तरी भावना जबाबदार आहेच. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे सिद्धूला गाडेपाटलांच्या घरातून बाहेर आणण्यापर्यंत आणि रस्त्यावरचा भिकारी बनवण्यापर्यंत जर कोणाचा सगळ्यात मोठा हात असेल ना तर यामागे त्या भावनाचाच आहे. कारण की ज्या प्रकारे सुपर्णा सगळं काय भावनाला बोलली ना की तू सिद्धूला रस्त्यावरचा भिकारी बनवलाय ते एकदम परफेक्ट होतं. आणि यामध्ये तुम्हाला वाटेल की भावनाची काय चूक आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे भावना स्वतःच्या घरामध्ये लक्ष देते, सगळ्यांना सांभाळून घेते आणि ते घर तुटावू नये यासाठी सगळे काही प्रयत्न करत असते. मग त्याच प्रकारे भावनाने स्वतःच्या सासरच्या घरांमध्ये देखील असंच केलं पाहिजे ना. कारण की तुम्ही पाहिलं की सिद्धू आणि भावना ते घर सोडून आले तर त्यांना वाटते की त्यांना स्वातंत्र्य भेटलं, त्यांना त्यांचं फ्रीडम भेटलं, त्यांना त्यांची लाईफ भेटली. पण असं बिलकुल देखील नाही आहे. कारण की त्याच्या उलट त्या घरामध्ये जी रेणुका राहते म्हणजे सिद्धूची आई, तिच्या विरोधात किती काही गोष्टी घडतात तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कारण की सिद्धू आणि भावना ते घर सोडून बाहेर इकडे निघून आलेत तर त्यांना भेटण्यासाठी ये जा करण्यासाठी रेणुकाला लपून छपून यावं लागतं. आणि हे सगळं करताना मात्र त्या बिचाऱ्या माऊलीला खूप साऱ्या अशा शिक्षा मात्र ती माजुरडी आजी देतच असते. आणि आता तर चक्क तुम्ही पाहिलंच की काय काय शिक्षा तिने दिल्या. त्याच्यामुळे रेणुकावरती खूप मोठा अन्याय होतोय आणि बिचाऱ्या सिद्धूवरती देखील अन्याय होतोय. कारण की जर सिद्धू त्या घरामध्ये राहिला असता गाडेपाटलांच्या तर किमान किमान रोज रेणुकासोबत त्याचं बोलणं बसणं उठणं हे सगळं तर झालं असतं ना. पण हे सगळं भावनाने काहीच सांभाळून घेतलं नाही आणि सिद्धू बोलला घर सोडू तर लगेच भावना त्या सिद्धूला घेऊन ते घर देखील सोडून आली. पण आता हे सगळं केल्यामुळे भावनाला वाटलं होतं की आयुष्यात सगळं काय आता संपेल, पण नाही मित्रांनो. आता तर तिच्या आयुष्यात खरं सगळ्यात मोठं संकट येतं. तर एवढ्या दिवस रेणुका म्हणत होती की सिद्धू आणि भावनाला की तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाळाचा विचार करा. पण त्यावेळेस मात्र भावना काय बोलली होती की आनंदीच आमचं बाळ आहे, हिलाच आम्ही सांभाळणार, हिलाच आम्ही मोठं करणार. पण भावनाने देखील स्वप्नात विचार केला नसेल की आनंदी आता काही काळानंतर म्हणजेच तुम्ही पुढे पाहाल की आनंदी भावनासोबत राहण्यासाठी नकार देते. कारण की तिला आता तिचा बाप भेटलेला असतो. कारण की श्रीकांत इनामदारला आनंदी ओळखते हे तुम्ही पुढे पाहालच. आणि त्यावेळेस मात्र आनंदी म्हणते की मी माझ्या बाबांसोबत जाते. आणि याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच की बिचाऱ्या आनंदीसोबत देखील खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी त्या घरामध्ये देखील घडल्या होत्या आणि स्वतः रेणुकानेच केल्या त्या. त्याच्यामुळे रेणुकाने जे काही केलं तर त्यावेळेस पण ते सगळं खूप सारं चुकीचं होतं आपल्याला माहीतच आहे. पण भावना आणि सिद्धूचा हेतू खूप चांगला होता की त्यांनी आनंदीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला होता. पण फायनली आता पुढे असं काय घडणार आहे की त्या दोघांना देखील सगळ्यात मोठा धक्का हाच बसणार आहे की आनंदी त्यांच्यासोबत राहण्यास नकार देते. कारण की आनंदीचा खराखुरा बाप आलेला असतो आणि श्रीकांत इनामदार आणि भावनाची भेट देखील होते. आणि त्यानंतर भावनाला हे समजतं की श्रीकांत इनामदार जिवंत आहे आणि सिद्धिराजवरती जे काही खोटे आरोप आहेत, जे काही तुम्ही पाहिलेच की खुनाचे म्हणा किंवा अपघाताचे, तर हे सगळे आता मिटणार आहेत. कारण की पुढे तुम्हाला 10 दिवस 10 खुलासे असे भक्कम अशा अपडेट पाहायला भेटणार आहेत. कारण की मित्रांनो, सगळ्यात अगोदर श्रीकांत इनामदारला आता कोर्टामध्ये भावना घेऊन जाते आणि कोर्टामध्ये जे काही घडलं, कारण की श्रीकांत इनामदारला देखील न्याय भेटला पाहिजे हे तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारे माहीत आहे. फायनली आता श्रीकांत इनामदारला कोर्टामध्ये हजर करण्यासाठी सगळी काही तयारी केलेली असते. तर दुसरीकडे ह्या रवीला आणि सुपर्णाला घाम फुटलेला असतो. बिचाऱ्या सुपर्णाला कल्पना देखील नसते की तिचा स्वतःचा भाऊ जिवंत आहे म्हणून. आतापर्यंत ह्या रवीने जे काही सुपर्णासोबत केलं ना ते देखील खूप मोठी चूक आहे. पण जे काही चाललंय ते एकदम परफेक्ट केलं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या सुपर्णा देखील अजिबात देखील चांगली नाही आहे. कारण की तिने देखील आत्तापर्यंत दुसऱ्याचं वाईट कसं होईल आणि दुसऱ्याचा वाईट हेतूच तिने साधलेला आहे. त्याच्यामुळे तिच्यासोबत देखील जे काही आत्तापर्यंत घडलं ना खूप परफेक्ट झालं आणि पुढे जे काही घडलं ना ते तर ह्याच्यापेक्षा भयानक परफेक्ट घडणार आहे. कारण की रवीला वाटत होतं की श्रीकांत इनामदारला तो गायब करेल, गाडेपाटलांच्या लोकांकडून तो पैसा लुबाडेल आणि त्याचे सगळे काही टेंडर पार करून घेईल आणि खूप सारा पैसा छापेल. तर ह्या सगळ्याचा आता अंतच झालेला आहे. फायनली आता श्रीकांत इनामदार खरं काय सगळं सत्य आहे ते कोर्टामध्ये सांगतो आणि त्यामुळे ह्या माजुरड्या रवीचा
कशा प्रकारे माज उतरतं हे तुम्हाला मी सांगतोच. पण आता दुसरीकडे तुम्ही पाचाल की सिद्धू आणि भावनाला अशा प्रकारचा धक्का बसणार आहे की त्यांच्यासोबत आता आनंदी राहण्यास नकार देते. कारण की आनंदी ठरवते की फायनली आता तिचे बाबा आले तर आता ती बाबांसोबतच राहील. तर दुसरीकडे श्रीकांत इनामदारची देखील हीच मागणी असती सिद्धू आणि भावनाकडे की काही जरी झालं तरी आनंदीला माझ्यापर्यंत पाठवा परत आणि मी घेऊन जाईल तिला सोबत. पण आता सुरुवातीला तर आनंदी नकार देत असते, पण नंतर आनंदीला देखील रिअलाइज होतं की आपण आपल्या बाबांसोबत जाणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. तर आता बिचाऱ्या आनंदीला देखील आता श्रीकांत इनामदार सोबत जावं लागणार असतं. पण त्याच्या अगोदर जे काही घडणार आहे ना हे तुमच्या पायाखालची माती सरकवेल मित्रांनो. कारण की तुम्हाला माहीत नसेल की आता हा रवी खूप मास्टरमाइंड माणूस असतो. कारण की ह्याने आत्तापर्यंत एवढे गुन्हे केले पण कधी देखील स्वतःवरती एक डाऊट देखील येऊन दिला नाही. तर ह्या हरामखोरचा आता खरा चेहरा तर सगळा आता बाहेर निघणारच आहे. कारण की आता कोर्टामध्ये सिद्धिराजला देखील हजर केलं जातं, तर दुसरीकडे आता श्रीकांत इनामदारला देखील हजर केलं जातं आणि दोघांमध्ये देखील आता तुफान असं भांडण देखील तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की श्रीकांत इनामदारचं अगोदर लग्न भावनासोबत ठरलं होतं आणि भावना आणि श्रीकांतमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि त्या दोघांनी ठरवलेलं असतं की भविष्यात आनंदीचा सांभाळ ते एकत्र करतील. पण आता फायनली अशी स्टेज आलेली असते की श्रीकांत इनामदारला त्याची मुलगी परत त्याच्या ताब्यात पाहिजे असती. तर दुसरीकडे सिद्धू ह्याच गोष्टीला नकार देत असतो आणि म्हणत असतो की आनंदी कायम आमच्याकडेच राहील कारण की आनंदी आता आमची मुलगी झालेली आहे. पण नाही मित्रांनो, ही ते सिद्धूची देखील चूक होते. कारण की सिद्धूवरती सगळ्यात अगोदर जे काही गुन्हे आणि जे काही अपराध लागलेले असतात आता त्या सगळ्याचा पहिली गोष्ट तर मात्र पर्दाफाश होतो. कारण की बिचाऱ्या सिद्धूने कधी कोणाचं वाईट केलेलंच नसतं, त्याच्यामुळे त्याला कोणती देखील शिक्षा होणं हेच म्हणजे सगळ्यात मोठी चूक असेल. त्याच्यामुळे सगळ्यात आधी कोर्टामध्ये हे साबित होतं की श्रीकांत इनामदार जिवंत आहे. त्याच्यामुळे सिद्धूवरती जो काही आरोप लागलेला आहे खुनाचा तो सगळा काय आता मिटवला जात आहे आणि बिचाऱ्या सिद्धूची फायनली आता निर्दोषपणे सुटका होती. आता त्याला कोणाच्या जामिनावरती सुटायची गरज लागत नाही. तर दुसरीकडे ही बातमी आता गाडे पाटलांना समजल्याच्या नंतर गाडे पाटलांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण की संपतला कळतं की आपल्याला आत्तापर्यंत मात्र ह्या रवीने फक्त लुबडला कारण की त्याला फसवलेलं असतं आणि संपतला फसवण्यासारखी खूप सारी लोक आहेत. पण संपतला स्वतःच्या मुलाची अजिबात देखील काळजी नाही. कशा प्रकारे त्याने सिद्धूला बाहेर काढलं आणि त्याला वाटलं की सिद्धूचा माज मोडल्याच्या नंतर सिद्धू स्वतः ह्या घरात परत चालत येईल. पण मित्रांनो तसं काही झालेलंच नसतं. आता फायनली सिद्धूला अशा प्रकारे न्याय भेटतो की सिद्धूने याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल. पण दुसरीकडे मात्र या हरामखोर रवीच्या आता पंचर हवा झालेली असते. कारण की खूप हवा ताईट होती. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता हा रवी चक्क आता सिद्धूकडे माफी मागत असतो आणि भीक मागत असतो की काही कर पण त्या श्रीकांत इनामदारला तोंड उघडायला लावू नको. पण आता श्रीकांत इनामदार कोर्टामध्ये सगळं काही सत्य सांगून टाकतो आणि सत्य सांगितल्याच्या नंतर मित्रांनो ह्या रवीला आता कोर्टामध्ये हजर केलं जातं आणि शेवटी तुम्हाला बोललोच होतो मी, जेवढं काही यांनी पाप केलेलं आहे त्या सगळ्याच्या पापाचा घडा आता त्याचा भरलेला असतो. कारण की रवीला आता त्या ठिकाणी बोलवल्यामुळे आता रवीला देखील सगळं काही सत्य सांगावंच लागतं आणि त्याच वेळेस मात्र मोठा खुलासा असा होतो की श्रीकांत इनामदार हा कधीच म्हणजे श्रीकांत इनामदारची काही चूकच नव्हती आणि फायनली श्रीकांत इनामदारला आता त्याची मुलगी आनंदी देखील भेटते आणि जो काही खरा गुन्हेगार रवी होता आता त्याला शिक्षा देखील होते. याबाबत सिद्धूची देखील आता चांगल्या प्रकारे सुटका होती. तर दुसरीकडे मित्रांनो ह्या सुपर्णाचं थोबाड पाहण्यासारखं होतं. कारण की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलंच की ह्या सुपर्णाने आपल्या सिद्धू भावना ह्यांना किती सारा त्रास दिलेला असतो. कारण की तिला वाटत असतं की सिद्धूनेच आत्तापर्यंत मात्र ह्या श्रीकांत इनामदारचा खून केला पण फायनली तो आता जिवंत सापडला आहे. त्याच्यामुळे आता तो रिटर्न देखील आलाय. हे कळल्याच्या नंतर तिला कळतं की तिच्या आयुष्यामध्ये तिचा नवराच राहिलेला नाही. म्हणजे आता त्याला खूप मोठी शिक्षा होती आणि त्याच वेळेस मात्र सुपर्णाला खरं नात्यांची आणि माणसांची किंमत कळते आणि सुपर्णाचा खरा चेहरा देखील श्रीकांतसमोर तेव्हाच येतो. पण मित्रांनो दुसरीकडे श्रीकांतने ज्या प्रकारे भावना आणि सिद्धूकडे आनंदीची मागणी केली त्यामध्ये त्याची काही चूक आहे का असं तुम्हाला वाटतंय का? कारण की दुसरीकडे भावना आणि सिद्धू त्या गोष्टीला पूर्ण विरोध करत असतात आणि म्हणत असतात की आनंदी आमची मुलगी आहे, आम्ही तिचा आता सांभाळ करणार. सिद्धू आणि भावना या दोघांनी जो निर्णय घेतला याबाबत तुमचं काय मत आहे मला तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो ज्या प्रकारे आता श्रीकांत इनामदारला न्याय भेटतो त्याच्यामुळे आता श्रीकांत इनामदारकडे तर पैसा अडका सगळं काय परत येणारच आहे. पण मित्रांनो आता ही सगळी गोष्ट घडल्याच्या नंतर सिद्धू आणि भावनाने नेमका काय निर्णय घेतलेला पाहिजे? आनंदीला श्रीकांत इनामदारला परत रिटर्न दिलं पाहिजे आणि त्याला त्याचं आयुष्य जगू दिलं पाहिजे का दुसरीकडे सिद्धू आणि भावनाने देखील स्वतःच्या बाळाचा आता विचार केला पाहिजे? कारण की त्यांना त्याच सन्मानाने गाडे पाटलांच्या घरामध्ये देखील परत बोलवलं जाईल आणि त्याच सन्मानाने रेणुकाची देखील त्या घरामध्ये इज्जत वाढेल आणि ज्या प्रकारे रेणुकाची त्या घरामध्ये इज्जत वाढेल ना त्याच्यामुळे सिद्धूच्या आईचा म्हणून खरा दर्जा रेणुकाला भेटला जाईल आणि बिचाऱ्या रेणुकाने आत्तापर्यंत जे काही सहन केलं ना ते सगळं तिला परत सहन कधीच करावं लागणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं याबाबत तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की पुढे हे सगळं तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे. धन्यवाद.